राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आता मनाचे श्लोक आणि भगवद्गीता मनुस्मृतीचाही अभ्यास हा करावा लागण्याची शक्यता आहे। पण त्यावरून आक्षेप घेण्यात आलाय, त्यामुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय। शाळांमध्ये आता मनुस्मृतीचे श्लोक म्हणावे लागणार आहेत। ज्या मनुस्मृतीची बाबासाहेबांनी होळी केली होती त्याच मनुस्मृतीचे श्लोक आता विद्यार्थ्यांना पाठ करावे लागणार आहेत। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा नुकताच जाहीर झालाय। त्यामध्ये मनाचे श्लोक, भगवद्गीता आणि मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आलाय। मनुस्मृतीतून भेदभावाची शिकवण दिली जात असल्यानं त्याचा अभ्यासक्रमात समावेश करू नये असा सल्ला आरपीआयचे सचिन खरात यांनी दिलाय। मनुस्मृतीमध्ये जाती व्यवस्था निर्माण केलेली आहे। याच म्हणूने मनुस्मृतीमध्ये दलित आणि महिलांना अस्पृश्य लेखले आहे। त्यामुळे मनुस्मृती असमानतेचं प्रतीक आहे। म्हणूनच या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील मानाचे श्लोक त्वरित मागे घ्यावेत। दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अभ्यासक्रमात मनुस्मृती अजिबात चालणार नाही असं ठणकावलंय। सगळ्या गोष्टी तपासल्या जातील, मनुस्मृती असेल तर ते अजिबात चालणार नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तपासून देशामध्ये सत्तेचं परिवर्तन आहेच आणि त्याच्यामुळे मनुस्मृती या देशामध्ये कदापि चालू देणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। तर नाना पटोलेंच्या वक्तव्याला कोणताही बेस नसल्याची प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिली। निवडणुकीच्या तोंडावर किंवा इतर ठिकाणी चाललेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं मनुस्मृती पुन्हा घटनेचं आता घटना हे लोक आता या घटनेचं पायमल्ली करणार आहेत, घटनेला आता हे घटनेचं चिरफाड करणार आहेत, असे जे काही स्टेटमेंट होते त्याला आता लोकांना ओळखलेलं आहे। म्हणून नाना पटोलेंनी आज जे स्टेटमेंट केलं त्याला कोणत्याही प्रकारचा बेस नाही। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र आराखडा बघून उत्तर देणार असल्याचं म्हटलंय। असल्या फालतू गोष्टींना मी उत्तर देत नाही। वाटेल तसे आरोप करायचे, काहीतरी बोलायचे चाललेलं आहे। मनाचे श्लोक जे आहेत हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात, ऐकले जातात, बोलले जातात। त्यामुळे आता ते अभ्यासक्रमात आहेत की नाहीत हे मला माहिती नाही। पण भाजप नेते नितेश राणेंनी भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी हे आवश्यक असल्याचं म्हटलंय। हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याला भगवद्गीतेचे श्लोक शिकवले जाणार, इथे काय अन्य धार्मिक श्लोक शिकवण्याचा काय गरज नाही इथे। म्हणून अशा पद्धतीचे निर्णय अगर होत असतील तर भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून हे फार भक्कम आणि महत्त्वाचं पाऊल आहे। जुन्यातलं चांगलं ते घ्यावं, वाईट ते टाकून द्यावं असं म्हणतात। पण ज्या मनुस्मृतीमधून वर्णवाद शिकवला जातो, जातीवरून तुमचं काम ठरतं, तो वर्णवाद विज्ञानाच्या या युगात नेमका कोणाला हवाय? ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।